ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ग्रंथ श्रवणाचा अधिकारी ओवे आहेत 23 ते 30. मागच्या ओव्यात ज्ञानदेवांनी आपल्या शब्दांची व्याप्ती कशी आहे ते शब्दांचे सामर्थ्य सांगितले. आता शब्दांचे सामर्थ्य जरी अपार असले तरी सर्वांनाच फलप्राप्ती सारखी होईल असे नाही. त्याचे कारण श्रोत्याच्या प्रवृत्तीत आहे. त्यांनी जे ब्रह्मरसाचे पारणे केले आहे ते जर प्रत्येकाला उपभोगायला मिळावे असे वाटत असेल तर श्रोता कसा असला पाहिजे त्याचे वर्णन ज्ञानदेव आता करत आहेत. आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करुनी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरून जेवी, तयासीची फावे. आता नित्य नवा प्रकाश हीच कोणी ठाणदिवी करून जो इंद्रियांना न करता उपभोग घेतो त्यालाच कैवल्यरूप पक्वान्नांचा लाभ होतो. येथ श्रवणाचेनी पांगे वीण श्रोतया होवावो लागे, हे मनाचेनी निजांगे भोगी जेगा. या मेजवानी करता श्रोत्यांना श्रवणेंद्रियांचा पंगिस्तपणा टाकावयास पाहिजे. ही मेजवानी मनाच्या अंतर्मुखतेने भोगावयाची आहे. आहाच बोलाची वालीफ फेडीचे, आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीजे, सुखाची माझी. वरवर असलेले शब्दरूपी गवसणी काढून आत अर्थरूपी ब्रह्म आहे त्याच्याशी तद्रूप व्हावे. नंतर सुखामध्येच सुखाने रंगून जावे. ऐसे हळुवारपण जरी येईल तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल, मुखिया बहिरयाची. याप्रमाणे चित्ताला जर सूक्ष्मपणा येईल तर माझ्या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर मुख्य बहिर्यांच्या गोष्टीसारखा सर्व प्रकार होईल. परी ते असो आता आघवे, न लगे श्रोतयांते कडसावे, जे एथ अधिकारी स्वभावे, निष्काम कामू. परंतु ते आता सर्वच राहू दे. श्रोत्यांची निवड करण्याची जरुरी नाही, कारण या विषयात सहजच कामनाशून्य अंतःकरणाचे लोकच अधिकारी आहेत. जी ही आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेणती आणिक. ज्यांनी आत्मज्ञानाच्या आवडीने आत्मज्ञानावरून संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकला आहे त्या लोकां वाचून दुसरे लोक या विषयाची गोडी समजत नाहीत. जैसा वायसी चंद्र नोळखीचे, तैसा प्राकृती हा ग्रंथो नेणीचे, आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे. ज्याप्रमाणे कावळ्यांना चंद्राची ओळख नसते त्याप्रमाणे विषयासक्त लोकांना हे प्रतिपादन समजणार नाही, आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोराचे आवडते खाद्य आहे. तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, आणि अज्ञानासी आन गावो, म्हणून बोलावया विषय पहाहो, विशेष नाही. त्याप्रमाणे ज्ञानवानांना हा ग्रंथ भोगण्याचा विषय आहे, आणि अज्ञानांना तर हा ग्रंथ अगदी अनोळखीचे ठिकाण आहे. म्हणून पहा, याविषयी फार बोलण्याचे कारण नाही. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून श्रोत्यांना ब्रह्मरसाचे पारणे केले. पण प्रत्येक श्रोतेला मिळणाऱ्या फळात फरक पडत असेल तर त्याने श्रवण नीट केले नाही हे ओघाने चाले. मग ज्ञानदेवांनी सांगितलेली फळप्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायला हवं, तर साहजिकच श्रवण नीट करायला हवं. ज्ञानदेव सांगतात की आत्मप्रकाशाला ठाणदिवा करून व इंद्रियांच्या नकळत जो ज्ञानदेवांनी वाढलेल्या शब्दांच्या ताटात भोजन करेल त्याला कैवल्य रसाचा आस्वाद घेता येईल. या ओवीत ज्ञानदेवांनी 2 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक, आत्मप्रकाशाच्या ठाणदिव्यात भोजनाला बसायला हवं, आणि इंद्रियांना चोरून जेवायला पाहिजे. ठाणदिवी म्हणजे पूर्वी वीज नसल्यामुळे लाईट नसत, त्यामुळे पणती, समई वगैरे तेलाचे दिवे, तर दणदणा, कंदील, चिमणी वगैरे रॉकेलवरचे दिवे घरोघरी लावले जात असत. त्यातील कंदील, चिमणी वगैरे दिवे गरज पडेल तसे या खोलीतून त्या खोलीत इकडे तिकडे हलवले जात. ठाणदिवी म्हणजे ठाणवी, नेहमी एकेच ठिकाणी असणारा दिवा. थोडक्यात अंधारात सतत प्रकाश देणाऱ्या ठाणवी सारख्या दिव्याच्या प्रकाशात जेवायला हवं.
लौकिकात सुद्धा जेवताना लाईट नसले तर आपल्या ताटातील पदार्थांची निवड करता येणार नाही. तसेच शब्दरूपी ताटातील जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तिथे सुद्धा प्रकाश पाहिजे. हा प्रकाश आहे आत्मप्रभारूपी ठाणवीचा. उपनिषदात म्हटलं आहे की द्वे दृष्टी चाक्षुषो नित्या दृष्टीर नित्याश्च आत्मनः. मनुष्याच्या ठिकाणी दोन दृष्टी असतात, एक नित्य दृष्टी व एक अनित्य. इंद्रियांच्या ठिकाणी जी ज्ञानदृष्टी आहे ती अनित्य आहे. ती अंधारात पाहू शकत नाही, फक्त उजेडातच पाहू शकते, म्हणून तिला अनित्य म्हटले. या दृष्टीने जगतातील बाह्य पदार्थ फक्त प्रकाशातच पाहिले जाऊ शकतात. परंतु आत्म्याची ज्ञानरूप दृष्टी नित्य आहे. ही दृष्टी जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थात पाहू शकते. तसेच अंधार पडला तरी दिसू शकते. ज्ञानदेव जो कैवल्य रस वाटणारा आहे तो इंद्रिय दृष्टीला दिसणारा नसून आत्मदृष्टीला दिसणारा आहे. त्यामुळे ज्ञानदेव म्हणत आहेत की आत्मप्रभेची ठाणादेवी करून त्या प्रकाशात जेवावे. दुसरी अट आहे इंद्रियांना चोरून जेवण्याची. इंद्रिय ही बहिर्मुख असतात, ती फक्त बाह्य विषयांचे ज्ञान करून देतात. आता इंद्रियांची जी दृष्टी आहे ती अनित्य आहे, त्यामुळे ती ज्या विषयांचे ज्ञान करून देणार तेही अनित्यच असणार. हा कैवल्य रस इंद्रियांच्या कक्षेत येणारही नाही. त्यामुळे या आनंदाच्या उपभोगासाठी इंद्रियांना बाजूला करूनच जेवावं लागेल. विषय सुखाचा त्याग करून, इंद्रियांचा निरोध करून मनाच्या सर्व चित्तवृत्ती फक्त या शब्दांकडेच एकाग्र केल्या पाहिजेत, तरच त्या रसाची अनुभूती येईल. म्हणून पुढच्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात की श्रोत्याने श्रवणेंद्रियांचाही संबंध सोडला पाहिजे व मनानेच ते सुख अनुभवले पाहिजे. शब्दाची गवसणी काढून टाकून त्याच्या आत जो अर्थ भरलेला आहे त्यामध्ये तद्रूप झाले पाहिजे. त्यासाठी चित्त हळूवार झाले पाहिजे, सूक्ष्म झाले पाहिजे. चित्त हळूवार झाले पाहिजे म्हणजे त्यासाठी मनाला तळमळ वाटली पाहिजे, तरच अतिसूक्ष्म असे जे ब्रह्म ते त्याच्या अनुभवाला येईल. पण असे जर मन सूक्ष्म केले नाही तर काय होईल? ज्ञानदेव म्हणतात की ती मुख्या बहिरीची गोष्ट होईल. सर्वसाधारणपणे मुखी माणसेही बहिरी असतातच, त्यामुळे त्यांना ऐकायला येत नाही व बहिरी माणसेही ऐकू शकत नाहीत. त्याप्रमाणे अज्ञानी लोक जे विषयासक्त आहेत त्यांनी हा ग्रंथ वाचला तरी त्यांना त्यात काय सांगितले आहे ते कळणार नाही. तेव्हा ज्ञानदेवांनी काय सांगितले आहे ते कळण्यासाठी श्रोत्याने मन एकाग्र करून ऐकले पाहिजे व त्यासाठी तळमळ पण वाटली पाहिजे. एकच शब्द शब्दार्थ, लक्षार्थ व व्यंगार्थ देत असतो. ज्ञानदेव सांगतात शब्दाचा वाचिक अर्थ बाजूला सारून त्यातून जो अर्थ ध्वनित होत आहे त्याकडे साधकांनी लक्ष दिले पाहिजे, तरच ज्ञानदेव काय सांगतात ते ध्यानात येईल व ब्रह्माची या अंगा घडीजे म्हणजे ब्रह्माशी एकरूप होता येईल. असे चित्त अगदी सूक्ष्म बनले पाहिजे. असा श्रोता या ग्रंथाचा अधिकारी असून त्यालाच ग्रंथ श्रवणाचे फळ मिळेल. साहजिकच या ग्रंथाचा अधिकारी कोण झाला तर जे अधिकारी एथ स्वभावे निष्काम कामो, जे निष्काम अंतःकरणाचे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये कोणतीही ऐहिक फलप्राप्तीची कामना नाही, तेच या ग्रंथाचे अधिकारी ठरतात. जे फलप्राप्तीची इच्छा करतात ते विषयासक्त असतात. त्यांना ब्रह्मज्ञानाची काय गोडी असणार? ज्ञानदेव म्हणतात की असे कामना शून्य लोक आत्मज्ञानाच्या आवडीने म्हणजे आत्मज्ञानावरून संसार व स्वर्ग हा उतारा उतरून टाकतात. म्हणजे संसार व स्वर्ग यांच्याबद्दल मनामध्ये कामना उरू देत नाहीत. पण जे विषयासक्त लोक असतात त्यांना या निरूपणाची किंमत काय करणार? ज्ञानदेवांनी त्यांना कावळ्यांची उपमा दिली आहे. कावळ्यांना चंद्राची काय किंमत? कारण चंद्र उगवला की त्यांना दिसेनासं होतं. मग त्यातून पाझरणाऱ्या अमृताची त्यांना काय किंमत असणार? उलट चकोरालाच फक्त चंद्राची ओढ असणार, कारण त्याला त्या चांदण्यातील अमृतकण वेचता येतात. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्यानंच या निरूपणाची किंमत करणार आहे. तर अज्ञानी लोकांसाठी हा ग्रंथ अनोळखीचे ठिकाण होणार आहे. पुढे ज्ञानदेव आपण हे निरूपण गुरुकृपेमुळे करणार आहोत हे स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.